नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंडीमध्ये स्पेशल गोड काहीतरी खायचं म्हटलं तर तो येतो म्हणजे गाजर हलवा. गाजर हलवा खायला कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतो. आज आपण मस्त असा गाजर हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि तेही खवा न वापरता. खवाऐवजी काय वापरणार आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो गाजर खिसून घेतलेला आहे. गाजर आपण बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहेत आणि खिसणीने खिसून घ्यायचे आहेत. इथे आता आपण लगेचच गाजर हलवा बनवायला सुरुवात करूयात. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी तूप घातलेलं आहे. तूप गरम होऊ देऊयात. तूप इथे गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला खिसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे. आणि हा गाजराचा खीस आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं छान असा तुपावरती परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गाजर तुपावरती परतल्यामुळे गाजर हलव्याला चव अप्रतिम लागते. त्यामुळे एक 4 ते 5 मिनिटं छान असं हे तुपावरती परतवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं छान हे परतत राहायचं आहे. अधेमध्ये झाकण काढायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर ते तसंच झाकण ठेवून द्यायचं नाही. इथे तुम्ही आता बघू शकता की गाजर पहिल्यापेक्षा थोडंसं कमी झाल्यासारखं दिसेल आणि थोडंसं शिजल्यासारखंही दिसेल. एक 4 ते 5 मिनिटं छान असं मी हे परतवून घेतलेलं आहे. अधूनमधून झाकण काढून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आहे. एकदा झाकण ठेवलं आणि परत त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते खालून करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाकण काढून अधूनमधून आपल्याला हे परतवूनसुद्धा घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला लगेचच दूध घालायचं आहे. अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे. तुपावरती गाजर छान असं परतवून घेतल्यामुळे तूप छान असं आतपर्यंत मुरलं जातं आणि आपल्या गाजर हलव्याची चव अप्रतिम लागते. दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आता हे दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे लगेचच आपल्याला साखर घालायची नाही. दूध पूर्णपणे आटू द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला इथे साखर घालायची आहे. इथे मी हे व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दूध आटेपर्यंत हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात. झाकण ठेवल्यानंतर अधूनमधूनही आपल्याला हे हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर खालून करपण्याची शक्यता आहे. तुम्ही ते बघू शकता की पहिल्यापेक्षा थोडंसं दूध कमी झालेलं आहे. पूर्णपणे अजून आटलेलं नाही, थोडंसं शिल्लक आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे आपल्याला याच्यावरती आणि पूर्ण दूध आटेपर्यंत आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. इथे झाकण ठेवून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण दूध आटलेलं आहे. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आता आपण गाजर हलव्यामध्ये खवा न घालता खव्याऐवजी मिल्क पावडर घालणार आहोत. तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर इथे वापरू शकता. इथे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यासोबत आपण इथे आता साखरसुद्धा घालणार आहोत. 1 कप इथे मी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. पण एवढ्या प्रमाणासाठी 1 कप साखर पुरेशी होते. व्यवस्थित गोड होतं. जास्त गोडही नाही आणि जास्त कमीही नाही. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कधी-कधी काय होतं ना, आपण गाजर हलवा बनवायला घेतो आणि ऐन टायमिंगला आपल्याला खवाच मिळत नाही. अशा वेळी आपण मिल्क पावडर वापरून गाजर हलवा बनवू शकतो. एकदम मस्त तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो.
इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, साखरेचं पाणी झालेलं आहे. हे आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आटवून घेऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता की साखरेचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला याला तुपाची फोडणी द्यायची आहे. साईडच्या गॅसवरती मी कढल्यामध्ये 2 मोठे चमचे तूप गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूटसुद्धा घालून घ्यायचे आहेत. इथे मी 2 चमचे काजूचे काप, 2 चमचे पिस्त्याचे काप आणि 2 चमचे बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा नाही घातले तरीही चालतील. फक्त तुपाची फोडणी दिली ना तरीही चालेल. छान असे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला या गाजर हलव्यावरती घालून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता मी अशी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे. आता ही आपण या गाजर हलव्यावरती घालून घेऊयात आणि मस्त असं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं अजून आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. अशी गाजर हलव्याला वरून तुपाची फोडणी घातल्याने गाजर हलवा एकदम मस्त असा दाणेदार तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. अशी वरून तुपाची फोडणी कोण कोण देते हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर असं करत नसाल ना तर एकदा अशा पद्धतीने गाजर हलवा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे वेलची पावडर घालायची आहे. गाजर हलव्यामध्ये नेहमी सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची म्हणजे चव छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गाजर हलव्याला वरून तुपाची फोडणी दिल्यामुळे गाजर हलवा छान असा दाणेदार तयार होतो. अजिबात चिकट होत नाही आणि चवीलाही अप्रतिम लागतो. मस्त असा आपला गाजर हलवा इथे तयार झालेला आहे. काही काही लोकांना गरम गरम गाजर हलवा खायला आवडतो, तर काही लोकांना फ्रीजमध्ये ठेवून थंड करून गाजर हलवा खायला आवडतो. तुम्हाला कशा पद्धतीने गाजर हलवा खायला आवडतो हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. खवा न वापरता जरी आपण मिल्क पावडर वापरून बनवलेला असला ना गाजर हलवा तरीही चवीला अप्रतिम लागतो. एकदा या पद्धतीने गाजर हलवा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.